एक छोटंसं गाव होतं. त्या गावात शंकर नावाचा एक तरुण मुलगा राहत होता. तो अनाथ होता. त्याचे आई वडील तो लहान असतानाच त्याला सोडून गेले होते. जगात त्याचं आपलंसं कोणीच नव्हतं. शंकर मनाने खूप चांगला आणि भोळा भाबडा होता. गावात त्याचं एक छोटंसं किराणा मालाचं दुकान होतं. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्याचं घर चालत होतं. कारण घरात खाणारा तो एकटाच होता. तो रोज रात्री दुकानातून थकून घरी यायचा. तेव्हा त्याचं मोकळं घर त्याला खायला उठत असायचं. त्यालाच जेवण बनवायला लागत असायचं. घरातली कामं त्याची तोच करत असायचा. ज्या दिवशी तो खूप थकलेला असायचा त्या दिवशी तो उपाशीपोटी झोपत असायचा. जर त्याचा कोणी पाहुणा नातेवाईक असता तर त्याच्या लग्नाचा विचार केला असता, पण त्याचं कोणीच नव्हतं. त्याच्या घराच्या शेजारी एक म्हाताऱ्या मावशी राहत होत्या. गावात सगळे तिला मावशी म्हणायचे. तिला शंकरवर खूप दया यायची. जेव्हा एखादा सण किंवा एखादा खास दिवस असेल त्या दिवशी मावशी त्यांच्या घरात छान छान पदार्थ बनवत असायची आणि त्यातलं थोडंसं काढून शंकरला नेऊन द्यायची. त्या मावशींच्या बहिणीची एक मुलगी होती. तिचं नाव माया होतं. ती दुसऱ्या गावात राहत होती. माया दिसायला दुधासारखी गोरीपान आणि सुंदर होती. तिला तिच्या रंगावर आणि रूपावर खूप गर्व होता. ती सगळा दिवस आरशासमोर बसलेली असायची. दिवसभर तिचा सगळा वेळ स्वतःला सजवण्यात जायचा. तिच्या विधवा आईला तिच्या मुलीच्या लग्नाची काळजी लागून राहिलेली होती. ती मुलीच्या अशा वागण्याला खूप कंटाळून गेली होती. पण ती तरी काय करू शकत होती? तिच्याजवळ मुलीच्या लग्नासाठी पैसा नव्हता आणि पैसा न घेता गरीब मुलीशी कोण लग्न करणार? एक दिवस मायाची आई तिच्या बहिणीला भेटायला म्हणजे शंकरच्या बाजूला राहणाऱ्या मावशींना भेटायला त्यांच्या घरी आली. तिच्याशी मुलीच्या लग्नाची काळजी लागल्याबद्दल बोलली. त्या मावशींना लगेच शंकरची आठवण आली. त्या मनातल्या मनात विचार करायला लागल्या की शंकर खूप साधा आणि भोळा भाबडा आहे. असा मुलगा तर दिवस घेऊन शोधला तरी सापडणार नाही. ती तिच्या बहिणीला म्हणाली, तू तुझ्या मुलीच्या लग्नाची काळजी करू नकोस. मी माझ्या शेजाऱ्या राहणाऱ्या शंकरसोबत बोलून बघते. तो खूप चांगल्या मनाचा मुलगा आहे. एकही पैसा खर्च न करता तुझ्या मुलीचा संसार चालू होईल. त्या दिवशी रात्री मावशीने 2 लाडू प्लेटमध्ये ठेवले आणि शंकरच्या घरी आल्या. त्यावेळी शंकर नुकताच दुकानातून थकून घरी आला होता आणि त्याला खूप जोरात पण भूक लागली होती. तो चूल पेटवण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात मावशींचा आवाज ऐकू आला. त्यांना आलेलं बघून तो बाहेर आला. त्यांना बसायला सांगितलं. त्या मावशी म्हणाल्या, बाळा, तू दिवसभर थकून घरी येतोस आणि स्वतःसाठी जेवण बनवत असतोस. हे बघून माझं मन खूप उदास होतं. तू लग्न का करत नाहीस? हे ऐकून शंकर म्हणाला, मावशी, तुम्हाला तर माहीतच आहे, मी अनाथ आहे. माझ्या मागे पुढे कोणीही नाही. या लग्नाच्या गोष्टी आई वडील करतात. इथं माझं कोण आहे जे माझं लग्न लावून देईल आणि कुठली मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार होईल? हे ऐकून त्या मावशी लगेच म्हणाल्या, शंकर, असं बोलू नकोस. मी अजून जिवंत आहे आणि तुझ्यात कुठल्या गोष्टीची कमी आहे? तू चांगला कमवत आहेस, साधा सरळ, दिसायला सुंदर आहेस. हे ऐकून शंकर म्हणाला, मावशी, हे सगळं तर ठीक आहे, पण मुलगी कुठे आहे? त्या मावशींनी एक लाडू हातात घेतला आणि त्याच्या तोंडात घालत म्हणाल्या, अरे, माझ्या बहिणीची मुलगी आहे ना, एकदम सुंदर गोरीपान आहे. तू तिला बघितलंस तर तिच्याकडे बघत राहशील. आणि तसंही तिच्यासाठी खूप स्थळं आली आहेत. पण मी तर माझ्या बहिणीला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की शंकरसारखा चांगला मुलगा तुला शोधून पण सापडणार नाही. माझी माया पण खूप चांगली आहे. तुझं घर छान सांभाळून घेईल. शंकर लग्नाबद्दल ऐकून खूप लाजला. तो हळू आवाजात म्हणाला, मावशी, तुम्ही तर माझ्या आईसारखे आहात. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करा. मला काहीच प्रॉब्लेम नाही. हे ऐकून मावशी एवढ्या खुश झाल्या की तो दुसरा लाडू त्यांनी स्वतःच्या तोंडात घातला आणि शंकरला आशीर्वाद देऊन त्यांच्या घरी परत आल्या. घरी आल्यावर त्यांच्या बहिणीला म्हणाल्या, तुझं काम झालं आहे. एवढा छान मुलगा तुला 7 जन्मात शोधून पण सापडणार नाही. तुझी मुलगी त्याच्या घरात महाराणीसारखी राहील, राज करेल, राज. शंकरचं स्वतःचं दुकान आहे आणि त्यात तो चांगलं कमवत आहे. मायाची आई म्हणाली, पण ताई, माझ्याजवळ तर 1 रुपया पण नाही की त्यातून मी माझ्या जावयाला एक कपड्याची जोडी घेऊ शकते.
मावशी म्हणाली, तू त्याची काळजी करू नकोस, मी सगळं बघून घेते. दुसऱ्या दिवशी परत मावशी प्लेटमध्ये लाडू घेऊन शंकरच्या घरी गेल्या आणि लग्न ठरल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले. हे ऐकून शंकर खूप खुश झाला. तो म्हणाला, मावशी, आता जे काही करायचं आहे ते सगळं तुम्हाला करायचं आहे. मावशी म्हणाल्या, तू काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळून घेईन. आणि हो, तुझ्याजवळ काही पैसे असतील तर मला दे, त्यातून मी तुझ्या लग्नाची तयारी करते. हे ऐकून शंकर आनंदात वेडा झाला होता. तो लगेच आत खोलीत गेला आणि जेवढे पण त्याने पैसे साठवले होते ती पिशवी घेऊन बाहेर आला आणि ती पिशवी मावशींच्या हातात दिली. मावशींच्या जणू मनातली इच्छा पूर्ण झाली होती. ते पैसे घेऊन मावशी घरी परत आल्या. त्यातून थोडेसे पैसे काढून त्यांनी स्वतःजवळ ठेवले आणि उरलेले पैसे बहिणीच्या हातात दिले आणि म्हणाल्या, आता विचार करून सगळा खर्च कर. 15 दिवसांनी शंकरचं आणि मायाचं लग्न झालं. त्याच्या लग्नात खूप कमी लोक होते. त्याच्या लग्नात आजूबाजूचे थोडेफार लोक आणि सगळ्यात जिवलग मित्र राकेश होता. थोडेच लोक लग्नाला हजर होते. शंकर त्याच्या गोऱ्यापण बायकोला बघून खूप खुश होता. दुसऱ्या दिवशी शंकरने 4-5 आजूबाजूंच्या बायकांना घरी हळदी कुंकवासाठी बोलवले. घरात छोटीशी पूजा घातली. त्यावेळी राकेश पण त्याच्या आई आणि बहिणीच्या सोबत त्याच्या घरी आला होता. तो त्याच्या जवळचा मित्र असल्यामुळे त्याने शंकरच्या बायकोसाठी एक गिफ्ट आणलं होतं. तो म्हणाला, मी त्यांचा एकुलता एक दीर आहे आणि बहिणीला माझा गिफ्ट द्यायचा अधिकार आहे. बिचारा शंकर खूप साधा भोळा माणूस होता. मित्राच्या नात्याने तो या गोष्टीसाठी तयार झाला. राकेशने सोन्याचे कानातले मायाला गिफ्ट दिले. ते गिफ्ट बघून माया खूप खुश झाली. एवढं छान आणि सोन्याचं गिफ्ट आजपर्यंत तिला कोणी दिलं नव्हतं. खरं तर शंकरचा मित्र खूप बिघडलेला, वाया गेलेला मुलगा होता. त्याच्या घरची परिस्थिती चांगली होती. त्याच्या वडिलांचा व्यवसाय होता. त्याच्या घरात पैशाची काही कमी नव्हती. राकेश थोडा वेळ वडिलांना मदत करून नंतर दिवसभर बाहेर उनाडक्या करत मित्रांसोबत फिरत असायचा. शंकरसोबत तो एकाच शाळेत शिकत होता आणि तिथेच दोघांची घट्ट मैत्री झाली होती. तसंही दोघांच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक होता. शंकर त्याच्या चांगल्या भोळ्याभाबड्या स्वभावामुळे सगळ्यांना त्याच्यासारखं समजत असायचा आणि सगळ्यांवर लगेच विश्वास ठेवत असायचा. हळूहळू शंकरची बायको माया त्याच्या साधेपणाला कंटाळून गेली होती. ती स्वतः तर दिवसभर नटून थटून बसलेली असायची आणि तिची इच्छा होती की तिच्या नवऱ्याने पण सगळा दिवस तिच्या मागेपुढे करत तिची प्रशंसा करत बसावी. शंकर त्याच्या बायकोवर जीवापाड प्रेम करत होता, पण त्याच्याकडे बायकोचे हट्ट आणि नखरे पुरवण्यासाठी आणि तिच्या मागेपुढे करण्यासाठी एवढा वेळ नसायचा. जर तो बायकोचे नखरे उचलत बसला तर दुकान कसं चालणार आणि घरात पैसा कुठून येणार? तरी पण तो होईल तसं बायकोचे हट्ट पुरवण्याचा प्रयत्न करत असायचा. 2-3 दिवसातून बायकोसाठी एखादं गिफ्ट घेऊन यायचा, पण मायाला त्याने आणलेले गिफ्ट आवडत नव्हते. मायाला या गोष्टीचं सगळ्यात जास्त दुःख होतं की तिच्याजवळ एकही सोन्याचा दागिना नव्हता, फक्त राकेशने दिलेल्या कानातल्याशिवाय. ती रोजच नवऱ्याला टोमणी मारत असायची. शंकर रात्री दुकानातून घरी आला तरी जेवण बनलेलं नसायचं. मायाची रोज वेगवेगळी कारणं तयार असायची. कधी म्हणायची, आज लाकडे ओले आहेत, तर आज काय तर माझं डोकं दुखत आहे. बिचारा शंकर कधी स्वतः चूल पेटवून जेवण बनवायचा, तर कधी बाहेरून घेऊन यायचा. त्याला त्याच्या कमी कमाईचं कधीच एवढं दुःख झालं नव्हतं जेवढं आता झालं होतं. त्याला हे दुःख पण त्रास देत असायचं की तो त्याच्या बायकोला खुश ठेवू शकत नव्हता. दुसरीकडे तो जेव्हा सकाळी दुकानावर जायचा तेव्हा त्याचा मित्र राकेश त्याच्या मागे त्याच्या घरी चांगल्या चांगल्या मिठाई आणि महाग गिफ्ट घेऊन यायचा. हळूहळू मूर्ख माया राकेशच्या जाळ्यात अडकायला लागली. राकेश तिला फूस लावत, लाडीगुडी लावत म्हणायचा, तुझ्यासारख्या सुंदर मुलीने तर एखाद्या राजकुमारीसारखं राहायला पाहिजे. तू कुठे या भिकारी शंकरच्या नादात अडकले आहेस. त्याचं बोलणं ऐकून मायाला पण आता असं वाटायला लागलं होतं की तिच्यासोबत खूप अन्याय झाला आहे. तिचं लग्न शंकरसारख्या गरीब माणसासोबत लावून दिलं आहे. तिला तर राकेशसारख्या एखाद्या श्रीमंत माणसाची बायको बनायला पाहिजे होतं, जो तिच्यासाठी महाग गिफ्ट आणि
तिच्या सुंदरतेची प्रशंसा करून थकला नसता. हळूहळू मायाच्या मनात राकेशसाठी जागा तयार झाली. ती पूर्णपणे त्याची झाली. एक दिवस राकेश तिला समजावत म्हणाला, तू तुझ्या नवऱ्याला जास्त पैसा कमवण्यासाठी बाहेर शहरात पाठवून दे, म्हणजे आपल्या दोघांना मोकळेपणाने भेटता येईल. कुणाचं बंधन नसेल आणि नाही कुणाची भीती. मी तुझ्यासाठी सोन्याचे दागिने बनवेन. माया त्याच्या बोलण्यात आली. तिने शंकरचं डोकं खायला सुरुवात केली. ती म्हणाली, अहो, तुम्ही या छोट्याशा दुकानात जास्त पैसा कमवू शकत नाही आणि आपण कधीच आरामात सुखात जगू शकणार नाही. जोपर्यंत तुम्ही शहरात जाऊन जास्त पैसा कमवत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. आणि तुमची एवढी लायकी पण नाही की तुम्ही घरात कामाला एखादी बाई लावू शकाल. मी सगळा दिवस घरातली कामं करून करून थकून जाते. दिवसभर चूल फुकत असते. एवढं काम तर मी माझ्या आईच्या घरी पण कधी केलं नव्हतं. बायकोच्या रोजरोजच्या कटकटीला कंटाळून त्याने शहरात जाऊन पैसे कमवायचं मन बनवलं. तो राकेशला त्याचा खरा मित्र मानत होता. त्यामुळे या विषयावर तो त्याच्या मित्राशी बोलला. राकेश पण त्याच्या बायकोच्या होला होत देत म्हणाला, अरे हो रे मित्रा, तुला जास्त पैसा कमवण्यासाठी शहरात जायला हवं. त्याच्या आणि बायकोच्या बोलण्यात येऊन शंकरने त्याचं दुकान 1 वर्षासाठी दुसऱ्या माणसाला चालवायला दिलं आणि त्यातून जे काही पैसे मिळाले ते घेऊन शहरात व्यापार करण्यासाठी जायला निघाला. त्याची बायको खोटं खोटं रडायचं नाटक करत म्हणाली, अहो, जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा आपली परिस्थिती बदललेली असेल. आपल्या दोघांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मन मारून मी तुमच्यापासून लांब राहायला पण तयार आहे. भरलेल्या मनाने शंकर प्रवासाला निघाला. जाता जाता तो त्याच्या जवळच्या मित्राला म्हणाला, मी शहरात गेल्यानंतर तुझ्या बहिणीची काळजी घे. मी तिला तुझ्या भरोशावर सोडून जात आहे. तिला कसलाच त्रास होऊन देऊ नकोस. राकेश त्याला वचन देत म्हणाला, मित्रा, तू अजिबात काळजी करू नकोस. मी बहिणीला कुठलाच त्रास होऊ देणार नाही. शंकर मोठ्या शहरात पोहोचला आणि एक छोटी खोली भाड्याने घेऊन त्यात राहायला लागला. त्या घराचा मालक म्हातारा आणि चांगल्या मनाचा माणूस होता. त्यांनी शंकरला एक खोली भाड्याने दिली. तिथेच 2 वेळचं जेवण शंकर करत होता. जेव्हा त्या घरमालकाला हे समजलं की शंकर इतक्या लांबून प्रवास करून व्यापार करण्यासाठी या शहरात आला आहे आणि जास्त पैसा कमवायचा आहे, तेव्हा तो शंकरला समजावत म्हणाला, बाळा, या मोठ्या शहरात जरा सांभाळून राहा. व्यापार सांभाळून कर. या शहरातले लोक खूप लालची आणि धोकेबाज आहेत. शंकरने त्यांचं बोलणं लक्षात ठेवलं आणि त्या शहरात व्यापार करायला लागला. 10 महिने व्यापार केल्यानंतर शंकरला घरची, बायकोची खूप आठवण यायला लागली. म्हणून त्याने घरी परत जायचा निर्णय घेतला. त्याने त्याच्या बायकोला मायाला एक पत्र लिहिलं. त्यात लिहिलं की तो 2 महिन्यांनी परत घरी येणार आहे आणि येताना तिच्यासाठी खूप गिफ्ट घेऊन येणार आहे. पण आता त्याला घरची एवढी आठवण येत होती की त्याने 2 महिन्यानंतर जायचा विचार मनातून काढून त्याच दिवशी घरी परत जाण्याचा निर्णय घेतला. त्याला व्यापार केल्यामुळे खूप फायदा झाला होता. त्याचं सगळं सामान विकलं गेलं होतं. जायच्या वेळी तो घर मालकाचे आशीर्वाद घ्यायला गेला. म्हणाला, तुम्ही माझी वडिलांसारखी काळजी घेतली. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही या काळात माझी खूप मदत केलीत. तो म्हातारा माणूस म्हणाला, बाळा, मला मुलगा नाही, फक्त एक मुलगी आहे. तुला बघता क्षणी असं वाटलं की माझा जर मुलगा असता तर तो पण अगदी तुझ्यासारखा असता. जर आयुष्य राहिले तर मी तुला भेटायला तुझ्या घरी नक्की येईन. तू खूप चांगला आणि सरळ साधा माणूस आहेस. मी देवाकडे प्रार्थना करतो की तुझ्यासोबत कधी काही चुकीचं किंवा वाईट होऊ नये. तू एक व्यापारी आहेस तर तुला सारखं व्यापारासाठी बाहेर यायला जायला लागणार. त्यामुळे माझ्या 3 गोष्टी लक्षात ठेव. पहिली शिकवण ही आहे की जेवढं होईल तेवढा पैसा मिळवण्यासाठी शहरात जाऊ नकोस. स्वतःच्या गावात जे काही चटणी भाकरी मिळेल त्यात समाधानी राहा. कारण आपल्या गावची चटणी भाकरी बाहेरच्या शहरातल्यांपेक्षा कधीही चांगली असते. देवाने सगळ्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. जे काही तुझ्या नशिबात असेल ते तुला नक्की मिळेल. दुसरी शिकवण,
कधी कुठल्या बाईच्या बोलण्यात येऊन घर सोडून लांब शहरात कमवण्यासाठी येऊ नकोस. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची शिकवण, कधी स्वतःच्या बायकोला मित्राच्या भरोश्यावर सोडून येऊ नकोस. मग तो मित्र किती पण खास जवळचा असू दे. हे सगळं ऐकून शंकर म्हणाला, बाबा, मी तिन्ही कामं केली आहेत जी तुम्ही मला करू नकोस म्हणून बोलत आहात. पैसा कमवण्यासाठी मी एवढ्या लांब शहरात आलो आहे. हे सगळं मी माझ्या बायकोच्या बोलण्यात येऊन केलं आहे. माझ्या मित्राला मी माझ्या बायकोची जबाबदारी देऊन आलो आहे. ते म्हातारे बाबा म्हणाले, शंकर बाळा, तू खरंच खूप साधा, सरळ, भोळा भाबडा आणि चांगल्या मनाचा माणूस आहेस. पण जगात सगळे लोक तुझ्यासारखे नसतात. आता जे झालं ते असू दे. हे लक्षात ठेव, तुझ्या घरात चोर घुसला आहे. पण आता तू घरी येणार असल्याची बातमी देऊन चूक करू नकोस. आणि घरी गेल्यावर जो काही तमाशा बघशील त्या हिशोबाने एका पुरुषासारखा निर्णय घे. शंकर त्या क्षणी घरी परत यायला निघाला. लांबचा प्रवास करून तो घरी पोहोचला तेव्हा संध्याकाळ झाली होती. त्याला ते म्हातारे बाबा बोललेली गोष्ट आठवली की घरात कळू देऊ नकोस की तू आला आहेस. म्हणून त्याने त्याचे सामान बाहेरच ठेवले आणि हळूहळू दबक्या पावलांनी घरात घुसला. त्याच्या खोलीची खिडकी थोडीशी उघडी होती. तो खिडकीतून खोलीत डोकून बघायला लागला. खोलीतून माया आणि राकेशच्या हसण्याचा, बोलण्याचा आवाज येत होता. शंकर सगळं गुपचूप कान लावून ऐकत उभा होता. माया राकेशला शंकरच्या पत्राबद्दल सांगत होती. ती म्हणाली, माझा नवरा 2 महिन्यांनी परत येणार आहे आणि मला सोडून परत कधीच जाणार नाही. त्याने माझ्यासाठी खूप गिफ्ट घेतली आहेत. माया आणि राकेश त्याच्या पत्राची चेष्टा उडवत होते. राकेश म्हणाला, अगं, तो तर भिकारी आहे आणि भिकारीच राहणार. थोड्या पैशांचे गिफ्ट आणून तुझ्यावर अधिकार गाजवत आहे. मी तुझ्यासाठी जे सोन्याचे बाजूबंद आणले आहे ते शंकरच्या गिफ्ट पुढे खूप महाग आहे. हे ऐकून माया म्हणाली, तुझ्या आणि त्याच्यामध्ये काय बरोबरी असू शकत नाही. मला तर हा विचार करून टेन्शन येत आहे की जेव्हा तो घरी येईल तेव्हा आपण दोघं एकमेकांना कसे भेटणार. राकेश म्हणाला, तू 2-3 महिन्यांनी त्याला परत पैसे कमवायला पाठवून दे. त्या गाढवाची लगाम आता तुझ्या हातात आहे. असं म्हणत दोघं जोरजोरात हसायला लागले. शंकर हे सगळं ऐकत होता. रागाने त्याचे डोळे लाल झाले होते. त्याचवेळी त्याने रागात जोरात दार वाजवायला सुरुवात केली. मायाने दार उघडलं. अचानक शंकरला समोर बघून तिची अवस्था तर मेल्यासारखी झाली होती. तिच्या मागे मागे राकेश पण आला. शंकरला समोर बघून त्याची बोलतीच बंद झाली. खूप मुश्किलीने तो स्वतःला सावरत म्हणाला, अरे मित्रा, मी तर वहिनीची हालहवा विचारायला आलो होतो. तिला कुठल्या गोष्टीची गरज तर नाही ना. शंकरच्या मनात तर येत होतं की आत्ताच्या आत्ता 2-4 कानाखाली वाजवाव्यात. पण तो स्वतःवर ताबा ठेवत म्हणाला, आता तू मायाला तुझ्या घरी घेऊन जाऊ शकतोस. म्हणजे तिच्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकतोस. हे ऐकून माया म्हणाली, अहो, असं बोलू नका. असं म्हणत ती जोरजोरात रडायला लागली. यानंतर राकेश पण रागात शंकरला चुकीचं ठरवायला लागला. तो म्हणाला, भलाईचा तर जमानाच राहिला नाही. मी तर वहिनी समजून एवढे दिवस तुझ्या बायकोची काळजी घेत होतो आणि आता हाच माझ्यावर आरोप करायला लागला आहे. गोंधळ ऐकून आजूबाजूचे लोक गोळा झाले. सगळे लोक शंकरला म्हणाले, तू घरी परत येऊन खूप चांगलं केलंस आणि या बाईपासून सगळी नाती तोड. अशा बाईसोबत असंच व्हायला पाहिजे होतं. आम्ही तर किती महिने या दोघांचा नालायकपणा बघत होतो आणि फक्त तुझ्यामुळे आम्ही सगळे गप्प होतो. इथे चांगल्या लोकांची घरं आहेत. आमच्या घरात पण मुली आहेत. ही बातमी जेव्हा राकेशच्या आईवडिलांना समजली तेव्हा मुलाचे कृत्य ऐकून त्यांना खूप लाज वाटली. शंकर राकेशच्या आईला म्हणाला, काकू, तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न मायासोबत लावून द्या. कारण माझी अशी इच्छा नाही की ती बेघर व्हावी. तिची इज्जत जावी. ती दोघं एकमेकांना पसंत करतात आणि एकमेकांच्या सोबत खूप खुश राहतील. राकेशने खूप हातपाय मारले पण त्याचं काहीच चाललं नाही. त्याची आई मायाला घेऊन घरी आली आणि त्या दोघांच्या लग्नाची तयारी करायला लागली. या सगळ्या गोंधळात अर्धी रात्र झाली होती. शंकर प्रवास करून आला होता. खूप थकला होता.
आणि हे सगळं बघून मनातून तुटून गेला होता. 2 दिवस तो घरातून बाहेर आला नाही. त्याला त्या म्हाताऱ्या बाबांचे बोलणं आठवत होतं. कसं तरी त्याने 2 महिने काढले. कुठल्या कामात त्याचं मन लागत नव्हतं. म्हणून तो परत एकदा प्रवासाला निघाला आणि त्या म्हाताऱ्या बाबांच्या घरी गेला. त्याला बघून त्या बाबांनी त्याला मिठी मारली आणि हिंमत देत म्हणाले, शंकर, जे झालं ते विसरून जायचा प्रयत्न कर. माया तुझ्यासारख्या चांगल्या मुलाच्या लायकीची नव्हती. देवाचे आभार मान की तिच्यासारख्या बाईपासून तुझी सुटका झाली. माझी एक मुलगी आहे. मी माझ्या तोंडाने तिची प्रशंसा करणार नाही, पण ती चांगली आणि समजूतदार आहे. तू तिच्यासोबत खुश राहशील. जर तुझी इच्छा असेल तर मी तुमच्या दोघांचं लग्न लावून द्यायला तयार आहे. शंकर अगोदर त्या बाबांची इज्जत करत होता, म्हणून तो या लग्नासाठी तयार झाला आणि त्या दोघांचं लग्न झालं. त्यानंतर बाबा म्हणाले, शंकर, आता तू तुझ्या गावी परत जा आणि तिथे सुखात संसार कर. शंकर हट्ट करून म्हणाला, बाबा, तुम्ही पण आमच्यासोबत चला. इथे तुमची काळजी घेणारं कोणीही नाही. जर तुम्ही आमच्यासोबत राहिला तर आमच्या घरात बरकत येईल. मोठ्या म्हाताऱ्या लोकांचे आशीर्वाद देवाच्या समान असतात. त्याच्या हट्टापुढे त्या बाबांचं काहीच चाललं नाही आणि त्यांना पण त्या शहरात राहायचं नव्हतं. म्हणून त्यांनी त्यांची सगळी संपत्ती विकली आणि शंकरसोबत त्याच्या गावी आले. त्यांच्या चांगल्या शिकवणीमुळे शंकरने खूप पैसा कमवला. तो खूप श्रीमंत आणि त्याच्या परिसरातला सगळ्यात मोठा व्यापारी बनला.